घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. या क्षणी मी पैसा सोडून तुला नाही, पैसे नको आहेत मला, पण माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे. आई आणि तुमच्यामधला वाद मिटवून टाका ना प्लीज. तुमच्या बापानं त्यांच्या बडेजावापायी नोकरी लाथाडली. मी त्यांना नावं नाही ठेवते, फक्त तुम्हाला आठवण करून देऊ राहिले. अहो, त्यांनी जेव्हा नोकरी लाथाडली तेव्हा घरच्या सगळ्यांना वाईट वाटलं होतं की नाही? आणि आता तुम्ही बी तेच करताय. पण तू आऊची अवस्था बघितलीस ना मावशी. काय बघतेस तू? तुमचा हात स्वभाव लय आवडतो बघा. तुमच्या जागी दुसरं कोणी एखादं असतं ना तर अशी तान केली असती बघा. पण तुम्ही ना लय साध्या वळ्या आहेत. आऊ मोठी आहे ग, आमच्यावर माया करते आणि मायापोटीच बोलते ती. हेच म्हणायचंय मला. त्या मोठ्या आहेत, तुमच्यावर माया करतात, त्यांच्या जागी त्या बरोबर आहे. पण म्हणून तुम्ही जायचं रद्द करायचं नाही. जायचं तुम्ही, तिकडं जायचं, तिकडं राहून इकडं यांची काळजी घ्यायची, आहे की नाही? काय हो, त्या म्हातारीला ना तुमचं प्रेम पाहिजे. प्रेमाची भुकेली येते. त्यांना तुमचा पैसा अडका नकोय हो. पण सगळी माणसं जवळ असली ना की म्हातारीला खुश असतात बघा. पण म्हणून का तुम्ही तुमचं जाणं रहित नाही करायचं. पैसा म्हणजे काय देव नाही, आणि देवापेक्षा कमी बी नाही ना हो. लागतोच सगळीकडे पैसा, महागाई झाली म्हणून म्हणते तुम्ही तिकडं जायचं, तिकडून इकडं लक्ष ठेवायचं, आणि मग हळूच बदली करून घ्यायची इकडं, मग यायचं परत, आहे का नाही? आऊचं मन नाही ग मोडवणार. तुम्ही त्यांची काळजी करायची नाही, त्यांची काळजी करायला आहेत गुरुजी. गुरुजी? अहो आप्पा हो. अच्छा. हा, आप्पा बराबर त्यांची शिकवणी घेते. तुम्हाला बघायची शिकवणी? हा, आऊची शिकवणी. चला धावते तुम्हाला आत्ताच्या आत्ता. अगं म्हणजे कळलं नाही. अहो चला ना, तुम्हाला धावते. चला.
ऐका आता. अगं पण ते काही बोलतच नाहीये. ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्या एकदा बोलायला लागले की बघा काय चाललंय त्यांचं. जा काय म्हणतात बघ. नको, मला असली खाण्याची सवय नाहीये. आणि त्यांचा काही खल चालू दे हो, स्वप्निता बेंगलोरला जाणार नाही म्हणजे नाही. बरोबर आहे तुझं, अजिबात जाऊ देऊ नकोस. नलू मावशी, आप्पा बघ तेच बोलतायत. तुम्ही हे खरं म्हणताय? तुला माझी शंका यायला लागली हो, कमल. कारण मला आता कुणाचाच भरोसा राहिलेला नाहीये. अहो, जो तो आपल्या चालीनं चालतोय. आपण आपल्या चालीनं चालायचं. तू तुझा निर्णय कळवलायस की नाही. आता आपण बघू ना तुझी नात तुझ्या शब्दांना किती मान देते ते. आपलं किती गुणी बाळ म्हणून किती कौतुक करायचं की नाही आपण तिचं. आता आपण तिला ओळखतो की नाही याची पारख तरी होईल. कमल, असे क्षण यायलाच हवेत. यातूनच आपण ओळखू शकतो कोण आपला आहे. तुम्हाला काय वाटतं, ती माझं ऐकेल? मला असं वाटतं की ती ऐकणार नाही. असं नाही, म्हणजे ऐकेल माझं? ऐकायलाच हवं. अजय आहेस तू तिची. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंयस, लाड केलेस तिचे. गोड कौतुक पुरवलंयस ते काय उगाचच का? तिनं ऐकायलाच हवं आणि अधिकार आहे तुझा तो. मग मावशी, आप्पा बरोबर बोलतायत, त्यांचं ऐकावं. तुम्ही आधी त्यांचं ऐकावं. मोठे झाले म्हणजे काय स्वतःला शाणे समजायला लागले? असं नाही चालायचं. पण तिने नाही ऐकलं तर? एकेकाला हकलून देऊ. या घरावर फक्त तुझा अधिकार आहे. ओम नाही, त्याला नाही पटलं, गेला घर सोडून. आला का परत तो? तसं हिला सुद्धा हकलून देऊ. चालते हो म्हणावा. मी जाणार नाही. असं सांगायचं तिला? हो. कोणाची मनमानी खपून घ्यायची नाही. आपण आपलं खम करायचं. आणि अति झालंच तर हे सगळं टाकून फिंकून आपलं ठरतंय ना गावी जायचं. गावी जायचं हो, ते आणि त्यांचं प्रारब्ध. नाही, पण हे म्हणजे जरा अतिच होत आहे ना. काही अति वगैरे होत नाही. अहो त्या मुलीला असं वाटतं की आपण शिकलो, डिग्री घेतली म्हणजे खूप शाणे झालो. यांचा शाणपणा यांना दाखवून दिला पाहिजे.
नाही, मी म्हटलं चला घरात बसून काय करणार आहे, शिकूया पोरींना. शिकवायलाच नाही पाहिजे होता, चुकलंच आपलं. यांच्या विरंगुळ्या पायीनं आपण एका होतकरू विद्यार्थ्याची जागा बळकावली, दुसरं काही केलेलं नाहीये. तो जो कोण मुलगा शिकला असता तर त्याने नोकरी करून आपल्या कुटुंबाला आधार तर दिला असता. नाही, चुकलंच. या मुलींना न शिकवणं बंदच केलं पाहिजे. काय बोलताय? बरोबर बोलतोय मी. कमल, मला एक सांग, या पोरींना शिकून काय फायदा, काय दिवे लावणार आहेत या? काय म्हणजे? नाही, शिकून या घरी बसून धुणी भांडीच करणार ना, त्याला शिक्षणाची काय गरज आहे? आता ही आपली नलू काय शिकली ती, तरी सुद्धा धुणी भांडी घरची कामं व्यवस्थित करताय ना ती. मग याला शिक्षणाची काही गरज लागत नाही. हो, आणि आपली कामिनी एवढी शिकली पण प्रभाकरला नोकरी केलेला आवडत नाही म्हणून सोडून घरीच बसली ना. मग लागली समाजकार्य करायला, पण तेही प्रभाकरला आवडत नाही, परत कोंडून घेतलं ना घरामध्ये. या बायकांना ना घरातच कोंडून ठेवलं पाहिजे. हो, तुम्हाला काय वाटतं? प्रभाकर बरोबर वागला? अगदी बरोबर वागलेला आहे. बायकांनी घराच्या बाहेर राहायचं म्हणजे काय नीतिमत्ता म्हणून काय आहे की नाही? नाही, बायकांनी घरातली चूलच बघितली पाहिजे बास. ही स्वप्निता निघाली बेंगलोरला. दुबळा अबलाबाई स्वतःच्या पायावर उभी राहायची स्वप्न बघते. स्वप्निता, चला चला, आता आपला सहभाग. ए स्वप्निता, ए स्वप्निता, स्वप्निता, हे बघ, तू एक तर बेंगलोरला राहायचं ना ते या घरात राहायचं, दोन्हीपैकी एक निवडायचं. काय निवडणार आहेस तू, बेंगलोरला राहायचं की या घरात? पटापट बोल. आप्पा मी नाही जाणार बँगलोर. शाबास. मग तुझी जी काय सर्टिफिकेट्स असतील ना ती आऊच्या स्वाधीन करायची. हा, बरं, आता ही जाणार नाहीये तेव्हा हिला सकाळ दुपार संध्याकाळ काय कामं द्यायची सांग. गुरुजी, तुम्ही जरा 2 मिनिटं शांत राहाल? अरे पण हिनं जाणं स्थगित केलंय ना. त्याची गरज नाहीये. गरज कशी नाही? पायातली भांड पायातच राहिली पाहिजे. काय बोलताय तुम्ही? हा. शी. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत तुमचे असे विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. नाही, पण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री म्हणजे- संस्कृतीचे दाखले देऊ नका गुरुजी तुम्ही. हो, गार्गी, मैत्री, आदिती सगळ्या वेद आणि उपनिषदात पारंगत होत्या. काय सांगतेस? हो, कैकेयी, द्रौपदी, अंबा, अंबालिका, झाशीची राणी, अहिल्याबाई, झालंच तर आताच्या काळातल्या म्हणजे सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी या राजकारणात सक्रिय होत्या. मला माहित नाही. गुरुजी, हे बघा, म्हणजे कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स अशा कितीतरी बायकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवलंय ना. कमवलंय की नाही? आणि कमवतायत. नाही, पण या सगळ्यांना आपलं घरदार सोडून लांब राहावं लागलं. त्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना सक्रियपणे झोकून द्यावं लागलंय स्वतःला. आपण सामान्य माणसं, आपल्यालाही जमणार आहे का? जमेल, जमेल गुरुजी, सगळं जमेल. बेंगलोर, तू समजून घे, 1000 मैल लांब तिला राहावं लागणार आहे. तू याला तू मान्यता देशील का? नाही. मग कशाला उगाच बाता मारतेस तू? उगाच काय ती कटकट होय. तुझे सर्टिफिकेट सगळे घेऊन ये, हिच्या समोर आपण फाडून टाकायचे ते. तर घेऊन ये, चाल. अहो, इथे एखादी नोकरी लागेल ना. नाही, लागेल तिला इथे एखादी नोकरी, पण कंपनीने समज तिला बेंगलोरला पाठवलं, ट्रान्सफर बेंगलोरला गेली तर काय करायचं तिनं? ती कटकटच नको अजिबात. ए, तोंड काय बघत उभी राहिली? तुझा तुझी सर्टिफिकेट घेऊन ये, चल. थांब, निघाली लगेच. अगं बाई, मला म्हातारीला मेल कळत नाही, मला जरा बुद्धी कमी चालते, मला समजवता येत नाही, पण तू तर तरणी आहेस ना. निघाली लगेच 150 सर्टिफिकेट आणायला.
बघ स्वप्निता, मला पटलंय बेटा. तू जा बेंगलोरला. आणि अजिबात जायचं नाही तू. जाणार आहे ती. कधी निघायचंय तुला? बहुतेक उद्याच. उद्याच? नाही जमणार नाही हा? जमेल की जमेल स्वप्निता, जमेल तुला. हे बघ बाळा, पण स्वतःची नीट काळजी घे. काय झालं ना तरी तू आमच्या जीवाला घोर लावणार आहे नक्की. तू जा, तुला आऊला रडवलं मी. नाही पोरी, रडवलं नाहीस तू. जे तिला करायला जमलं नाही, तुझ्या आईला करायला जमलं नाही, ते तू करून दाखवलंस. हा, मायेमुळे डोळ्याच्या कडा ओलावल्या, पण त्याहीपेक्षा जास्त अभिमानानं ऊर भरून आला बघ पोरे. खूप मोठं नाव कमव, खूप मोठी. आप्पा, हा, आता तुम्हा बायकांबद्दल माझ्या तोंडून काही शब्द बाहेर पडले, क्षमा करा मला. नाही हो आप्पा, असं काय बोलताय तुम्ही? अहो, तुमच्यासारख्या माणसांमुळेच तर आम्हा बायकांना एवढं बळ मिळतं. सगळेच पुरुष तुमच्यासारखे विचारी असते तर हो. कर्मबंधातले ठेवही. हाय श्री. हाय. अरे बस ना. हो. वृंदा, तू ओळखतेस ना? हो. प्लीज डोंट ओव्हर रिॲक्ट. एनिवे, श्री, बाप्पा गेले. आय एम सो सॉरी, मला नाही येता आलं. त्याचं काय झालं ना की नाही, नो प्रॉब्लेम. आणि बाप्पा कोणाशिवायही यायचे थांबत नाहीत आणि जायचंही थांबत नाही. माणसा वाचून देवाचं काहीही अडत नाही ग. हा, पण माणसांचं मात्र त्याच्याशिवाय अडू शकतो. माणसाला माज आला की त्याला वाटतं की त्याचे हात स्वर्गाला लागलेत. पण तोच माज उतरायलाही वेळ लागत नाही. हताश माणसं दैववादी बनतात. काय ना, जगावर राज्य करायला निघालेल्या अलेक्झांडरला सुद्धा त्याच्या शेवटच्या क्षणात पाणीही मिळालं नाही. आणि आज त्याचाच देश सर्वात जास्त कर्जबाजारी आहे. दैवी खेळ आहे हा सगळा. तो सगळं बघतोय. शक्तीचा खेळ आहे हा. ज्याची शक्ती कमी झाली तो संपला.
तुम्ही दोघं प्लीज जरा नीट बोलाल का? त्याचं काय ना बुंदा, वाकड्यात शिरण्यात मजा येते मला. ओम प्लीज. श्री, त्याच्यातर्फे मी सॉरी म्हणते. नाही नाही, त्याची काही गरज नाही. एक डील काय मिळवली आहे असं वाटतंय सगळं जग जिंकलंय. आत्ता बिझनेसमध्ये पाऊल ठेवलंय, आधी स्वतःचे पाय मजबूत करावेत. दुसरे खांदे देत आहेत आणि हे वर चढत आहेत. पण तेच खांदे कुठल्या थराला नेतील आणि कुठे नेऊन आपटतील ना, ते कळणार पण नाही. तू माझ्या पप्पांविषयी बोलतोयस? हो, तुझ्या पप्पांविषयीच बोलतोय मी. श्री, आणि हो वृंदा, तुझ्या पप्पांना माझा एक निरोप दे की जो आमचा होऊ शकला नाही तो बाहेरच्यांचा काय होणार. जो स्वतःच्या सख्ख्या भावाची बदनामी करू शकतो तो तुमचा इमान काय ठेवणार ग. हा माझा निरोप आवर्जून तुझ्या पप्पांना दे. तुम्हाला गुड न्यूज द्यायची, गुड न्यूज. ती कशी द्यायची ना त्याचाच विचार करत होतो. कशाबद्दल? अंकल, नाशिक ते वर्धा हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय.